तर मित्रांनो गुड मॉर्निंग. तर आपण आता चाललो इथनं वाघोलीला गॅरेजमध्ये मी माझी गाडी सर्व्हिसिंगला टाकली. म्हणजे भावानीच नाईटला ते ड्युटी संपल्या टाकली आहे सर्व्हिसिंगला. तर मी इथनं बस वगैरे पकडून जाणार आहे. म्हणजे आता बाईकने जाईल बस स्टॉपवर भावाला ही बाईक दिली आणि तिथनं बस पकडून मी जाणार आहे वाघोलीला. आणि सांगती हे पार्सल पण आलं आहे स्कर्टन जे मी मागवलेलं अगोदर पण सांगितलेलं मला 600 समथिंगला भेटला. आता 800 रुपयाला काही झालं आहे. तर तुम्ही चेकआउट करू शकता. हे आपण जाऊन तिथं इन्स्टॉलेशन करणार आहे गाडीमध्ये. आणि चला जाऊया किती वेळ लागतं वगैरे पोचायला ते दाखवतो. तर पार्सल ठेवूया आपल्या गाडीवर आणि सर्वात पहिलं तर जाऊया कुठे ते नाश्ता वगैरे करतो. पण भाऊ पोचल भावाला बस स्टॉपवर गाडी देईल तो गाडीने घरी गेला आपण बसने जाऊया वाघोली. तर आलो इथं आपण दुकानावर तर इथनं नाश्ता करायला मेंदूवडा ऑर्डर केला आहे आपण. तर बाईक लावली आता आपण इथं मेट्रो स्टेशनला आणि इथनं आलं इथं बस पकडायला. बस पकडूया भावाची बस आणून एअरपोर्ट आलं म्हटलं याला खूप टाइम लागेल. आपण इथं बस पकडून अर्धा रस्ता तरी जाऊया. इथं नाही वाघोलीला बस जाते 300 डिसेंबर. भावानं मला जायचं आहे वाघोली केसमेंट फाट्याला पण कमीच होईल 360 बस जाते आणि तासभर झाला थांबलो की बस काय नाव तासभर पण 1.5 तास होत आला समजा. मला इथं एक सुद्धा बसेल नाही. मेट्रोने गेलो तर रामवाडीला म्हणजे इथनं PCMCवरनं सिव्हिल कोर्टवरनं रामवाडी तिकडनं रिक्षा या बस केली तर मला खूप बरं पडलं. 7 वाजता पोहोचलो असतो. काय त्यामध्ये जास्त येणं झाले मॅप जो आपली PMPचा ॲप आहे त्याच्यावर सर्च मारलं पण येत नाही. आता काय माहिती प्रॉपर टायमिंग येतं काय वेट करतो अजून अर्धा 15-20 मिनिटं बघतो. तर नाही आलं आपण गॅरेजमध्ये. तर 5 वाजले तर यायला खूपच उशीर झाला आपल्याला. नेक्स्ट टाईम जरा आपण मेट्रोनीच यायचं प्रयत्न करूया जसं काय काम असेल तर. ठीक आहे आता आलो आहे गॅरेजवर. सगळ्यांना आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी जे काय काम असेल माझे हे इथनं वागवलं इथनं SN ऑटोमोबाईलमधून करून घेतो. सर्वात आधी चायनीजमधलेलं मराठी ट्रान्सफर केलं आणि घेतलं एक हुक लावायला आपण पडद्यासाठी. आज आपण काढतोय टोटल 6:51 रात्रीच्या 6 वाजता गाडी. कारण गाडी सर्व्हिसिंग वगैरे दिली ती. तर आता इथं ट्रिप बघा कशा लागतात. ते लागतात तर थोडाफार छोटं 297 एक्सेप्ट नाही झाली. ठीक आहे बघा पुढची ट्रिप कुठं लागते. पहिली ट्रिप सांगतो आणि बाकी जो पडदा घेतलेला त्याचा रिव्ह्यू पण सांगतो. तर मित्रांनो माझा रिव्ह्यू असा राहील जो पडदा मी ऑर्डर केला होता 600चा की मी रिटर्नला टाकला. काहीही फायदा नाही. कोणीही नका घेऊन. ओनली पैसे वेस्ट आहे. काही क्वालिटी नाही आहे. काही परफेक्ट बसत नाही आहे. ते बाहेर जे एक्सेसरीच्या दुकानात वगैरे असतात टोटल 2500 का 2300च्या आसपास आहे. मी आधी विचारलेले तर ते घेणं एक टाईम ठीक आहे माझं असं म्हणणं आहे. कारण बाकी याची काहीच क्वालिटी आहे. कारण ते सरकत पण नव्हते एकदम टाईट होते आणि ते डबल टेपने चिटकवायचे होते. तर डबल टेपने चिटकवलं आणि जेवढं टाईटली मी फिरवतो तेवढं आणि फिरवलं ना 3 ते 4 टाईममधून ते निघून जाईल. काय अर्थ नाही त्याचा. पैसे वेस्ट आहे. ठीक आहे एक छोटीफार इन्फॉर्मेशन शेअर केली. बाकी आता बघूया आपला आजचा बिझनेस काय. मला फक्त 2-3 तास काम करायचं. जेवढं तेवढं करूया 1000-1200पर्यंत आणि मग जाऊया घरी. आणि बाकी उद्या आपली एक नवीन अर्निंगची सुरुवात करूया. एअरपोर्टला ट्रिप ड्रॉप केले आणि आपल्याला त्याचे भेटले 238 रुपीज 13 किलोमीटरचे काय समथिंग. ठीक आहे आता इथं बघा पुढची ट्रिप कुठं लागते. उबरला तर कार खूप वेटिंग दाखवते 211-15 कार दाखवते आणि ओलाला तर काय ट्रिप पडा ना. बघू रॅपिडोला पण ऑनलाईन जातो कुठली ट्रिप लागते बघूया. तर मित्रांनो आपण डांगे चौकाची ट्रिप घेतलेली त्याची आपल्याला 333 रुपये भेटले एरोडावरनं पिकअप केलेलं. तर दोन्ही ट्रिप आपण कंप्लीट केल्या आणि बघू शकता आता 9:58 झाले म्हणजे आता 10 वाजणार आहेत. आज फक्त आपली गाडी सर्व्हिसिंगला थोडा टाईम गेला आणि बाकी सगळं ते आपण जे पडदे मागवलेले तर त्यात लावण्यात थोडा ना खूपच टाईम बोलणार मी. खूप टाईम गेला कारण ते एक स्क्रू लावून फिट करायचे. पण काय वेस्ट ऑफ मनी आहे ते. काय फायदा नाही त्याचा. मी फीडबॅक दिला कोणी परचेस वगैरे म्हणजे 500-700 रुपयाला दाखवतो नका परचेस करू. एक एक्सेसरीच्या दुकानात जाऊन ते लावायचं बरं असेल. तर ओव्हरऑल दोन्ही ट्रिप मारल्या तर त्यात मला काय टोटल दाखवायची गरज नाही. एक आपण मारले 235 प्लस हे 333ची म्हणजे 568चा आपण टोटल आजची अर्निंग केली. आणि बस आता आलो CNG भरायला. भावाला CNG फुल करून देतो म्हणजे तो रात्री जाईल. एवढाच आपला CNGचा खर्च वगैरे निघाला आहे. ठीक आहे तर मित्रांनो आजचा व्लॉग तर मित्रांनो आपण आजचा दिवस इथंच एंड करतोय. तर ओव्हरऑल आपली गाडी सर्व्हिसिंग वगैरे सगळं झाले. तर आजचा दिवस थोडाफार बोरिंगच गेला माझा. कारण डेली आपण शार्निंग करतो शार्निंग नाही करू शकलो आहे. त्याचं रिझन पण वेगळं होतं आणि थोडंफार मला इथं वाघोलीवर पिंपरी चिंचवडनं वाघोलीला बसनी जायला पण खूप टाईम लागला आहे. म्हणजे कसं 1-1.5 तास ते लागला. एक बस सोडली गर्दी होती म्हणून त्यानंतर बसच लवकर आली नाही. ते सगळं इश्यू आता एकदा एक्सपिरियन्स भेटला आणि नेक्स्ट टाईम मी मेट्रोचाच विचार करेन. ठीक आहे तर जे कोणी आता इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितला असेल म्हणजे याचा अर्थ की तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला आहे. जे कोणी माझ्या व्हिडिओ न्यू युजर असतील
मी त्यांना हे बोलेल की आधी माझ्या आधीचे पण व्हिडिओ बघा, माझे कंटेंट बघा, जर तुम्हाला ते आवडतील तर मग माझ्या या व्हिडिओला लाईक द्या आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाकी तर डेलीचे शेड्यूल आपण थोडेफार चेंजेस करणार आहे, त्याबद्दल तर बोललोय. ते कसे काय असेल ते तुम्हाला टाइम टू टाइम समजेल. आणि थोडंफार शॉर्ट्स वगैरे मी डेली व्हिडिओ अपडेट करणार आहे. डेली व्हिडिओ जरी अपडेट नाही केला तर मी शॉर्ट्सचं नक्की अपडेट करेल. मी हा विचार केला तर त्यामध्ये डेली अर्निंग आपली वगैरे सांगाल मी किती होते काय होते. आणि बाकी तर न्यू फ्युचर वगैरे असं ओला उबर ॲपडोमध्ये काय अपडेट वगैरे आता आले नाही रेटला घेऊन वगैरे, तर त्याबद्दल तर काय बोलणार नाही. तर चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.